जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सहर्ष स्वागत आहे आपल्या अर्हन स्टडी फॉरममध्ये। महिला व बालविकास डिपार्टमेंटमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी विविध पदांसाठी फॉर्म भरले असतील, त्या विद्यार्थ्यांनी एक्झाम दिली असेल, त्या विद्यार्थ्यांना त्यांचे रॉ मार्क्स जे आहेत ते कळले असतील, त्या विद्यार्थ्यांचे आफ्टर नॉर्मलायझेशन जे मार्क्स आहेत ते आलेले आहेत, त्याचा इम्पॅक्ट जो आहे तो काय पडणार आहे ते आपण डिस्कशन करणार आहोत। ते तुम्ही समजून घ्यायचं आहे की नॉर्मलायझेशन नंतर किती मार्क्स वाढलेले आहेत, किती मार्क्स कमी झालेले आहेत, त्याचा इम्पॅक्ट तो पॉझिटिव्ह आहे किंवा निगेटिव्ह आहे, त्या संपूर्ण गोष्टी आपण इथे चेक करणार आहोत। संपूर्ण गोष्टी तुम्हाला ॲनालिसिस करून सांगणार आहे, किती कोणकोणत्या पदाचा निकाल कसा लागला किंवा किती त्याचा टॉपर आहे, तुमचा सेफ स्कोर काय असू शकतो, असा ॲनालिसिस करून आपण पूर्ण व्हिडिओ आपण बनवणार आहोत। तत्पूर्वी जर तुम्ही नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच पद्धतीच्या अपडेट्स किंवा तुम्हाला अशाच पद्धतीच्या ऑथेंटिक इन्फॉर्मेशन जे आहेत ते तुम्हाला वेळोवेळी मिळत जाते। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मी अगोदर एक व्हिडिओ बनवलेला होता, ते व्हिडिओमार्फत मी तुम्हाला सांगण्यात आलं होतं की विद्यार्थ्यांनो, महिला व बालविकास विभागामार्फत जे तुमचे नॉर्मलायझेशनचे मार्क्स आहेत ते लवकरात लवकर प्रसिद्ध होतील, त्याची मी संभाव्य डेटसुद्धा तुम्हाला दिली होती। त्या अनुषंगाने काही विद्यार्थ्यांना माहिती आहे की ऑथेंटिक इन्फॉर्मेशन असल्याशिवाय आपण कुठलंही व्हिडिओ असेल किंवा कुठलंही संभाषण असेल किंवा कुठलंही कम्युनिकेशन आहे आपण ते करत नाही। आता तेच सत्यात उतरताना विद्यार्थ्यांना त्याच्यावर विश्वास बसतो, परंतु त्याच्यावर आपलं काहीही भाष्य होत नाही, कारण विद्यार्थ्यांना जोपर्यंत त्यांना वाटतं की रिलायबल इन्फॉर्मेशन आपल्याला मिळते तेव्हाच ते सुद्धा विश्वास ठेवण्याचा प्रयत्न करत असतात। आता बघा, जास्त वेळ न वाया घालवता ते म्हणजे काय तर प्रोबेशन ऑफिसर ग्रुप सी विथ नॉर्मलायझेशन मार्क, प्रोटेक्शन ऑफिसर ज्युनियर ग्रुप सी विथ नॉर्मलायझेशन, सिनियर क्लर्क, प्रोटेक्शन ऑफिसर गॅझेटेडची पोस्ट आहे ग्रुप बी, लो ग्रेड स्टेनोग्राफर, हायर ग्रेड स्टेनोग्राफर आणि कुक, अशा पद्धतीच्या ज्या तुमच्या अजून केअरटेकरचे आहे, अशा पद्धतीच्या ज्या तुमच्या नॉर्मलायझेशनचे मार्क्स आहेत ते तुम्हाला पूर्ण यादी त्यांनी लिस्ट सहित, जे पूर्ण नाव सहित जे विद्यार्थी फेल असतील त्यांचंही नाव, त्यांना किती मार्क्स मिळाले त्या संपूर्ण गोष्टी ज्या आहेत ते त्यांनी दिलेल्या आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, संपूर्ण ज्या लिस्ट आहेत ते तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल होऊन जातील। त्याच्यावर कोणकोणते विद्यार्थी सेफ झोनमध्ये आहेत किंवा त्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तयार राहायचं आहे, ते मी एक नवीन व्हिडिओ घेऊन येईल, कारण तुम्हाला माहिती आहे की ह्या ज्या आफ्टर नॉर्मलायझेशन मार्क्समध्ये ज्या याद्या आहेत त्या याद्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो कुठल्याही प्रकारचा जो आहे तो कॅटेगरीचा उल्लेख केला गेला नाही आहे। ते मी तुम्हाला दाखवतो, एक दोन लिस्ट आहे ती मी तुम्हाला ओपन करून दाखवतो। हे बघा, अगोदर प्रसिद्ध पत्रक काय आहे ते, आयुक्त महिला व बालविकास महाराष्ट्र राज्य पुणे, आस्थापनेच्या गट ब, गट क, गट ड या संवर्गातील संरक्षण अधिकारी गट ब 2 पदं होते, परिवीक्षा अधिकारी गट क 72 पदं होते, लघुलेखन उच्च श्रेणी गट क पदसंख्या 4 होते, पद 1 होता। नंतर चौथं तुमचं लघुलेखन निम्न श्रेणी गट 2, गट क 2 पदे होते, वरिष्ठ लिपिक सांख्यिकी सहाय्यक गट क 56 पदे, संरक्षण अधिकारी कनिष्ठ गट क 57 पदे, वरिष्ठ काळजीवाहक गट ड 4 पदे, तसंच 8वी पोस्ट तुमची कनिष्ठ काळजीवाहक गट ड 36 पदे, स्वयंपाकी गट ड 6 पदे, अशा पद्धतीचे जे आहे ते तुमचे पद, जी पूर्ण पदसंख्या होती किंवा तुमच्या ऑनलाईन पद्धतीने जे त्यांचे अर्ज मागवले होते, त्यांची तुम्ही एक्झाम दिली, त्यानंतर तुम्हाला त्यांची जी रॉ मार्क्स आहे ते तुम्हाला प्रसिद्ध झाले, तुम्हाला माहिती पडले। त्यानंतर आफ्टर नॉर्मलायझेशनचा जो स्कोर आहे तो उपरोक्त जे आहेत तुमचे परिवीक्षा अधिकारी गट क, वरिष्ठ लिपिक सांख्यिकी गट क, सहाय्यक गट क, संरक्षण अधिकारी कनिष्ठ गट क या संवर्गाकरिता यापेक्षा अधिक सत्रांमध्ये ऑनलाईन परीक्षा आयोजित करण्यात आलेल्या असल्याने सदर संवर्गाचा पदाचा निकाल नॉर्मलायझेशन पद्धतीने प्रसिद्ध करण्यात आला आहे। उर्वरित जे पदं आहेत त्यांचं ऑनलाईन परीक्षा केवळ एका सत्रामध्ये आयोजित करण्यात आलेल्या असल्याने त्याचं नॉर्मलायझेशन जे आहे ते झालेलं नाही आहे। याचंसुद्धा तुम्ही काळजी घ्यायची आहे की कोणकोणत्या पदाचं नॉर्मलायझेशन झालेलं आहे, कोणकोणत्या पदाचं नॉर्मलायझेशन झालेलं नाही आहे। आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी गुणवत्ता यादी जी आहे ती जाहीर होईल, त्यामार्फत तुम्हाला जी वेबसाईट आहे त्याला तुम्ही वारंवार भेट द्यायची आहे। त्या अनुषंगाने त्यांनी ही जी प्रसिद्ध पत्रक आहे ती रिलीज केलेली आहे। आता तुम्हाला समजलं असेल की कोणकोणत्या संवर्गासाठी जे आहे ते एकापेक्षा जास्त सत्रामध्ये परीक्षा घेतल्या कारणाने त्यांचं नॉर्मलायझेशन झालेलं आहे। आता विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला दाखवतो की नॉर्मलायझेशनचा इम्पॅक्ट कसा झालेला आहे
काहीमध्ये नॉर्मलायझेशनचा इम्पॅक्ट झालेलाच नाही आहे, कारण त्यांची नॉर्मलायझेशन जे आहे ते झालेलं नाही आहे. आता हे बघा विद्यार्थी मित्रांनो, जी तुमची लिपिक पदासाठी ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला असेल त्यांचं आफ्टर नॉर्मलायझेशननंतर स्कोर टॉपर 181चा आहे. 182 त्यांना रॉ मार्क्स होते, त्यांचा 1 किंवा 1.5 मार्क कमी झालेला आहे पॉईंटमध्ये. वयांनासुद्धा 182 होते, त्यांचेसुद्धा 181.36 झालेले आहेत. जो नॉर्मलायझेशनचा इम्पॅक्ट आहे विद्यार्थ्यांना तो 5 मार्क किंवा 6 मार्क याच्यावरती किंवा याच्या खाली जो आहे तो दिसत नाही आहे. काही विद्यार्थ्यांचे खरंच मार्क कमी झाले आहेत, पण ते कमी होण्याचा जो रेशो आहे तो सुद्धा कमीच आहे. आणि काही विद्यार्थ्यांचा जो आफ्टर नॉर्मलायझेशनचा जो स्कोर आहे तो जास्त प्रमाणात वाढलेला नाही आहे, म्हणून याचीसुद्धा तुम्ही नोंद घ्यायची आहे. याचीसुद्धा तुम्ही जी नोंद आहे ती घ्यायलाच हवी, कारण विद्यार्थी मित्रांनो जी लिस्ट आलेली आहे ती संपूर्ण लिस्ट तुम्ही पाहून घ्यायची आहे. संपूर्ण लिस्ट मी आता इथे डिस्कशन करत बसत नाही. जे पूर्ण ॲनालिसिस आहे ते आपण कुठल्याही कॅटेगरी, समांतर आरक्षण किंवा सामाजिक आरक्षणानुसार करू शकत नाही, कारण इथे त्यांनी कॅटेगरीचा उल्लेख जो आहे तो दिलेला नाही आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो ॲनालिसिस करून मी एक सेफ जो तुमचा स्कोर असेल किंवा तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तयार राहायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी एक शॉर्टमध्ये व्हिडिओ बनवून देईल मी, जेणेकरून तुम्हाला फायदा होईल आणि तुम्हाला संपूर्ण गोष्टी ज्या आहेत त्या समजतील. आता 1 बाय 1 फक्त टॉपरची आपण चर्चा करूयात आणि ॲनालिसिस करून मी तुम्हाला तो पूर्ण डेटा जो आहे तो नंतर देणार आहे. आता जे कुक असतील किंवा ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला, हे बघा ज्युनियर केअरटेकरसाठी कुठल्याही प्रकारचं नॉर्मलायझेशन झालेलं नाही आहे. त्याचा टॉपर 176 आहे. इथं कुठल्याही प्रकारचं नॉर्मलायझेशनचा इम्पॅक्ट किंवा नॉर्मलायझेशन जे झालेलं नाही आहे. अजून एक लिस्ट आहे, ही सुद्धा बघा ज्युनियर जी केअरटेकर आहे त्याचीच आहे. ज्या विद्यार्थ्यांनी इथे फॉर्म भरला असेल त्यांचंसुद्धा इथेसुद्धा बघा नॉर्मलायझेशन झालेलं नाही आहे. 182चा टॉपर आहे. इथेसुद्धा काय सेफ स्कोर असू शकतो त्याच्याबद्दल आपण वेगळ्या व्हिडिओमार्फत चर्चा करणार आहोत. हायर ग्रेड स्टेनोग्राफरसाठी ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला असेल त्यांचंसुद्धा बघा नॉर्मलायझेशन वगैरे काही झालेलं नाही आहे. त्याचा इम्पॅक्टसुद्धा इथं काहीही संबंध येत नाही. त्याचा जो टॉपर आहे किंवा जे रॉ मार्क्स आहे त्याचा 110 किंवा 110 म्हणजे 110 मार्काचा जो आहे तो टॉपर आहे. आणि शेवटचं म्हणजे काय तर प्रोबेशन ऑफिसर ग्रुप बी गॅझेटेड पोस्ट आहे. त्याचं जे आहे ते 172चा जो आहे तो टॉपर आहे. हे बघा इथं सुद्धा तुम्ही पाहू शकतात. संपूर्ण ज्या लिस्ट आहेत विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने रिझल्ट लागलेला आहे. आता हे संपूर्ण लिस्ट जे आहे ते आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल होऊन जाईल. जे विद्यार्थ्यांना चांगले मार्क्स आहेत त्यांचं अभिनंदन. आणि आता विद्यार्थी मित्रांनो मी तुमची रजा घेतो. ॲनालिसिस करून मी एक शॉर्टमध्ये तुम्हाला ते देऊन देईल. चला विद्यार्थ्यांना तुमची रजा घेतो. जय हिंद.